नमस्कार, मी संकेत आवटे. असे काही खुलासे या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे जे बघून तुम्हाला खरोखर आश्चर्याचा धक्का बसेल आणि मार्केटला कसं अॅनालाइज करायचं असतं हे सुद्धा समजेल. काही असे स्टॉक जे जबरदस्त ग्रो होऊ शकतात, जे स्वस्त पण मिळणार आणि फास्ट पण जाणार. याचं रिझन काय, कशावरून मी या सगळ्या गोष्टी बोलतोय, वन बाय वन आपण पुढे जाणार आहोत. पहिली मोठी गोष्ट ECBने केलेली आहे. ECB म्हणजे काय, युरोपियन सेंट्रल बँक. जसं आपल्याकडे RBI असतं, जसं US मध्ये फेड असतं, फेडरल रिझर्व्ह असतं, तसं सेम इथं ECB असतं युरोपमध्ये. ही व्यवस्था काय करत असते, रेट वाढवायचे कमी करायचे या सगळ्याचं नियंत्रण या लोकांकडे असतं. एक सोप्या भाषेत मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय. जेवढे रेट्स वाढत जाणार, इंटरेस्ट रेट वाढतात. आता रेट वाढवणं म्हणजेच हाईक करणं, म्हणजेच इंटरेस्ट रेट वाढणं. रेट कट करणं म्हणजेच इंटरेस्ट रेट हळूहळू कमी करत खाली आणणं. व्याजदर वाढले की आपण खर्च करायला मागे पुढे विचार करायला लागतो, कारण जेवढा इंटरेस्ट रेट वाढणार तेवढं व्याज वाढणार, EMI वाढणार, आपल्या खिशाला त्या गोष्टी परवडणाऱ्या नसतात. आपण विचार करतो व्याजदर थोडेसे कमी होऊ द्यात. जेव्हा व्याजदर वाढलेले असतात तेव्हा कंपन्या पण विचार करतात की आम्हाला मोठ्या प्रमाणात कर्ज घेणं कठीण जाणार आहे, मोठ्या प्रमाणात पैसा उचलणं कठीण जाणार आहे, त्यामुळे कर्ज घ्यायला नको आहे, यामध्ये चालवूया. कारण लोकच जर व्याजदर वाढल्यामुळे हात आखडता घेत आहेत तर आपण अननेसेसरी प्रोडक्शन करून काय फायदा, आपलंच नुकसान होणार आहे. म्हणून हे लोक मोठ्या प्रमाणात स्पेंडिंग करत नाहीत. आता मोठी गोष्ट इथं ही होते की जर ते स्पेंडिंग करणार नाही आहेत, हे बनवणार नाही आहेत, तर महागाई कमी येत जाणार. सेम गोष्ट आपल्याला होताना पाहायला मिळते युरोपमध्ये सुद्धा. युरोपने डिसिजन घेतलेला आहे की आता ते इंटरेस्ट रेट कट करणार आहेत आणि त्यांनी केलेला सुद्धा आहे. 25 बेसिस पॉईंटने सगळ्यात खराब परफॉर्म करणारी इकॉनॉमी युरोप मानली जाते. तुम्हाला माहितीच आहे, युरोपची खूप वाट लागलेली होती रशिया युक्रेनच्या काळामध्ये, पण अजून सुद्धा एवढे चांगले दिवस त्यांचे आलेत असं म्हणता येणार नाही. बऱ्या प्रमाणात इकॉनॉमी स्ट्रॉंग बनवण्यावर त्यांचा आता फोकस आहे. भले ते रेसेशनमधून बाहेर पडलेत, त्यांचं जे इन्फ्लेशन होतं ते कमी कमी होत येताना आता आपल्याला पाहायला मिळत आहे. परिस्थिती काय होती हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. युरोपचं जे इन्फ्लेशन होतं ते समवेअर अराउंड ऑक्टोबर 2022 मध्ये 10.6% होतं. 10.5% जास्त इन्फ्लेशन, खूप मोठा आकडा होतो. परत त्यानंतर 2023 सप्टेंबरमध्ये 5.2% इन्फ्लेशन आलं आणि आज सध्या 2.6% त्यांचं इन्फ्लेशन आपल्याला पाहायला मिळतं, जे की अंडर कंट्रोल आहे. देशाचं म्हणणं आहे, म्हणजेच त्यांच्या मॅडमांचं म्हणणं आहे, कधी कधी या मॅडम हसतात पण बरं का. जसं भारतीय मॅडम आहेत, भारतातल्या मॅडम आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर कधी हसू पाहायला मिळत नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर ॲटलिस्ट पाहायला मिळतं स्पीच ऐकण्यासारखं असतं. मी म्हणेन जेरोमी पॉवेलपेक्षा बेटर या मॅडम बोलतात. ॲक्च्युली 2% एक्सपेक्टेड आहे Q4 2025चा रिझल्ट, म्हणजे 2.6 पेक्षा अजून कमी होताना आपल्याला इन्फ्लेशन त्यांचं पाहायला मिळणार आहे. आता हा आकडा आपल्याला हळूहळू घसरताना पाहायला मिळतोय. इन्फ्लेशन खाली येतं याचा अर्थ तुम्हाला तुमच्या देशाला ग्रो करण्यासाठी मदत करावी लागेल, कारण महागाई आता कंट्रोलमध्ये आली आहे. जर तुमचे इंटरेस्ट रेट हायर साईडलाच राहिले तर मात्र देश धोक्यात येऊ शकतो. आज युरोप आणि अमेरिका म्हणजे US आणि युरोपला जर तुम्ही कम्पेअर केलं तर तुम्हाला कळेल की सगळे डोळे झाकून म्हणतील की डॉलरपेक्षा युरो हा वीक असायला पाहिजे, पण तसं नाही आहे. युरो सुद्धा डॉलरच्या तुलनेमध्ये स्ट्रॉंग आहे. आज जर तुम्ही एक्झॅक्ट आकडे बघितले तर 1 युरोसाठी तुम्हाला $1.07 पे करावे लागतील, म्हणजेच युरो हा डॉलरपेक्षा स्ट्रॉंग आहे. म्हणून त्यांनी पहिलं पाऊल उचललं. बरेच लोक म्हणायचे की अमेरिकाच पहिलं धाडस करेल, बाकी कोणीही करणार नाही. पण एक गोष्ट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली होती, जर कॉम्पिटिटर अमेरिकेला कोणी असेल किंवा धाडस पहिला कोणी करू शकतो तर तो युरोपच करू शकतो. आता युरोप हे धाडस करण्यामागचं रिझन काय, तर युरोपची जी इकॉनॉमी आहे ती धोक्यात गेलेली होती. आता ओव्हरऑल इकॉनॉमीला वर काढायचं असेल, चांगली ग्रोथ दाखवायची असेल तर धंदे वाढवायला पाहिजेत, बिझनेस वाढवायला पाहिजे, बिझनेसना स्ट्रॉंग बनवायला पाहिजे. जर मी माझ्या बिझनेसेसना स्ट्रॉंग बनवलं नाही तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतात. इकॉनॉमी खूप मोठ्या धोक्यात येऊ शकते. आता हा शब्द मी का वापरतोय, तर एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय. आता सध्या GDP टू डेट रेशो यांचा जर बघितला तर तो 145च्या आसपास जाऊन पोहोचलाय. म्हणजे खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये इकॉनॉमी येऊ शकते, कारण जेवढ्या पद्धतीने ग्रो होतोय त्याच्या 145%नी जास्त त्यांचं कर्ज आहे. विचार करा, येणाऱ्या रकमेपेक्षा कर्ज जास्त. म्हणूनच लोक कर्जबाजारी होऊन सगळं काही संपवतात, सगळं काही विकतात आणि कर्ज भागवतात. हेच देशांसोबत पण होऊ शकतं. पण जर माझ्या इकॉनॉमीला मला वाचवायचं असेल तर मला माझं कर्ज नियंत्रणात ठेवावंच लागेल. कर्ज नियंत्रणात ठेवायचं असेल तर ऑब्व्हियसली मला माझे बिझनेसेस वाढवायला पाहिजे किंवा माझ्या देशाला बूस्ट करायला पाहिजे, मला टॅक्स एक्स्ट्रा कलेक्ट करायला पाहिजे.
जर मी टॅक्स एक्स्ट्रा कलेक्ट करणार असेल तर इकॉनॉमी बूस्ट करायला पाहिजे आणि त्यासाठी मला रेट कट करणं गरजेचं आहे, म्हणजेच पैसा स्वस्त अवेलेबल करणं गरजेचं आहे. एखादा बिझनेसमॅन विचार करेल 1,000 कोटी, 2,000 कोटी, 1,00,000 कोटी जेव्हा आपण हे कर्ज घेतो ना तेव्हा विचार करणं गरजेचं आहे. 1,00,000 कोटी जेव्हा मी कर्ज उचलणार तेव्हा 1% म्हणजे काय, 1,00,000 कोटीच्या 1% ह्यूज अमाऊंट होते. 1,000 कोटीचा डायरेक्ट झटका मला बसू शकतो जर 1% कर्ज वाढलं तर. आता इथं जर तुम्ही यांचा रेशो बघितला, चार्ट बघितला तर तुम्हाला कळेल की यांचे इंटरेस्ट रेट 0 पासून 4.5% जाऊन पोहोचले होते. ते परत 4 वर आले, आता 3.75 वर ते घेऊन आलेत. 25 बेसिस पॉईंटने यांनी रेट कट केलेला आहे. आता हा रेट कट झाल्यानंतर थोडंसं स्वस्त मिळेल, अजून थोडं स्वस्त करण्यावर हे फोकस करतील जेणेकरून लोक इझिली कर्ज उचलू शकतात, बिझनेसमॅन मोठ्या प्रमाणात कर्ज उचलू शकतात जेणेकरून यांना पण टॅक्स मिळेल. आता पुढे जाऊन यांचं भवितव्य हे सांगतायत की 2% आणि इन्फ्लेशन घेऊन जाणार आहोत. 2% जर इन्फ्लेशन जाणार ही यांना गॅरंटी असेल तर समजून जा या व्यक्तीला इथं जॉब करायची गरज नव्हती. सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतोय, जर कोणी म्हणत असेल गॅरंटीड की इन्फ्लेशन 2% इझिली येणार आणि गॅरंटी आहे तर या केसमध्ये कुणाला जॉब करायची गरज नाही. एवढा जर त्या व्यक्तीला कॉन्फिडन्स असेल, स्वतःचा हेज फंड, स्वतःचा बिझनेस, स्वतः मार्केटमध्ये काम करून तो अब्जाधीश बनू शकतो. हे सिंपल लक्षात ठेवायचं. म्हणजेच या सगळ्या गोष्टी आकड्यांचा खेळ करून सांगितल्या जातात. मी 100 वेळा ओरडून तुम्हाला सांगत होतो की रेट कट जून जुलैमध्ये येणार, जुलैमध्ये मोठी सुरुवात तुम्हाला पाहायला मिळणार. आता बेसिक सुरुवात जूनमध्ये झालेली आहे. जुलैमध्ये एकापेक्षा एक देश पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होईल. तुम्ही कमेंट करायचात, सर जेरोमी पॉवेलची कॉमेंट्री ऐका, त्याचं म्हणणं बघा. आजही जेरोमी पॉवेल बऱ्याच लोकांना निगेटिव्हच वाटतो किंवा फेडचं जे काही वक्तव्य असतं ते मला तरी आजपर्यंत कधीही कॉन्फिडंट वाटत नाही किंवा ॲप्रोप्रिएट वाटत नाही असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. कारण बऱ्याच वेळेला त्यांचं बोलणं आणि त्यांचं करणं कधीच मॅच होत नाही आणि हा रेशो खूप मोठा आहे. म्हणजे करणं एक आणि म्हणणं एक हे बऱ्याच वेळेला होतं. या दोन्ही गोष्टी मॅच होतात असं खूप वेळेला झालेलं आहे. हा तुम्ही इतिहास काढून बघू शकता. पण आता सध्या IMFचं म्हणणं काय आहे की जर यांचा इंटरेस्ट रेट तसाच राहिला, कारण 0% इंटरेस्ट रेट होता तो तुम्ही घेऊन गेला 4-4.5%ला, जर हा इंटरेस्ट रेट तसाच राहिला ना तर यांचं लोन जे आहे त्याच्यावरती व्याज 4% लागत राहणार. परिणामी ह्यूज डेट वाढत जाणार, कारण कर्जावरचं व्याज वाढलं ते तुम्हाला भरता येणार नाही, कारण इकडे इकॉनॉमी तुमची ग्रो होत नाही आहे. आणि जर इकॉनॉमी ग्रो होत नसेल तर तुम्हाला तुमचा व्याजाचा आकडा, तर तुम्हाला तुमचं व्याज वाढतं, म्हणजेच मेन मुद्दल सुद्धा हळूहळू ग्रो होताना पाहायला मिळेल, कारण तेच व्याज तुमच्या मुद्दलमध्ये दरवर्षी ऍड होत जाणार आहे. इकडून उचला तिकडे भरा, तिकडून उचला इकडे भरा, हे चालू राहणार आहे. परिणामी हा जो चार्ट तुम्ही बघू शकता डेट टू GDP रेशोचा, तो पुढे IMFचं म्हणणं आहे वाढताना दिसेल, म्हणजे त्यांचं कर्ज अजून वाढताना दिसेल. म्हणूनच जो यांनी रेट कटचा डिसिजन घेतलाय तो सुंदर डिसिजन आहे, जो आत्ता घेणं गरजेचं होतं. आता येऊयात डायरेक्ट इंडियन मार्केटवर. पहिला मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं की जगभरामध्ये काय चालू आहे, त्याला सेम रिलेट करू शकतो आपण इंडियन मार्केट सोबत. इलेक्शन झालेले आहेत, प्रेशर संपलेला आहे, महागाईच्या नावाने तुम्ही किती ओरडा, आता काही फरक पडणार नाही. कारण लक्षात घ्या, इलेक्शन संपल्यानंतर अजून पुढे आता महाराष्ट्रातल्या फक्त इलेक्शन आहेत, याच्या तोंडावर हळूहळू आता इंटरेस्ट रेट कट केले जातील. थोडासा आपल्याला झळ लागू शकते महागाईची, हे मी पण तुम्हाला सांगतोय. फक्त मान्सून वगैरे सगळं व्यवस्थित होणार आहे, त्यामुळे कदाचित अजून थोडंसं नियंत्रणात ठेवण्यात आपण सक्सेसफुल होऊच याची गॅरंटी खूप कमी आहे. पण ज्यावेळी इंटरेस्ट रेट खूप जास्त कमी होतील आणि महागाई जास्तच वाढायला लागेल तेव्हा परत कट सुद्धा करावे लागतील. पण सध्याच्या बेसिसवर तुम्ही बघितलात तर निफ्टीने डिरेक्टली ब्रेकआउट दिलेला आहे. जर तुम्ही इंटरेस्ट रेट कट करताय तर जो थोडासा अंडर परफॉर्म करणारा बँक निफ्टी आहे, परत मी तुम्हाला दाखवतोय, हा आहे निफ्टी आणि याच्या कंपॅरिझनमध्ये साईडला तुम्हाला दिसत असेल बँक निफ्टी. बँक निफ्टीने अजूनही याचे हाईज इथले तोडलेले पाहायला मिळत नाहीत. जर हा हाय अजून तुटलेला नसेल, समवेअर अराउंड 50,000च्या आसपास ट्रेड करणारा बँक निफ्टी हाय तोडण्यासाठी 51,500 म्हणजेच 1,500-2,000 पॉईंटची रॅली त्याला मिनिमम द्यायला पाहिजे, जिकडे निफ्टी अजून फास्ट पुढे जाताना पाहायला मिळू शकतो वन्स रेट कट होताच. इथं तुम्ही बघाल बऱ्या प्रमाणात रेंज बाउंडच मार्केट आहे, जे बऱ्याच वेळेला मी चॅनल तुम्हाला हे ड्रॉ करून दाखवलेलं आहे. एक सक्सेसफुल ब्रेकआउट तेव्हाच येणार जेव्हा रेट कट होणार. रेट कट होणार म्हणजेच आपल्या इकडच्या बिझनेसेसना इझी पैसा अवेलेबल होणार आणि याचाच परिणाम युरोप आणि USA मध्ये सुद्धा होणार, कारण तिथं रेट कट झाल्यानंतरच भारत करणार आहे. USच्या आधी भारत रेट कट करण्याचं धाडस करेल असं मला तरी पर्सनली वाटत नाही. आणि जरी त्यानं केलं
तरी माझ्या मताप्रमाणे मेजर धोका भारताला नाही आहे. 25 बेसिस पॉईंट इझिली आपण खाली येऊ शकतो असं माझं मत आहे. एकदम निवांत आता लगेच असा एक रेट कट करून इनिशिएटिव्ह भारतानं पण घ्यायला पाहिजे. जर आपण म्हणतोय आपण विश्वगुरू आहोत तर जगाच्या आधी डिसिजन पण आपण घ्यायला शिकले पाहिजेत. आधी तो करू दे मग बघू. दुसऱ्याच्या अडाणी लपायचे उद्योग हळूहळू आता आपण कमी करायला पाहिजेत. जर आपल्याला लीड करायचं असेल जगाला तर इनिशिएटिव्ह पण आपण स्वतः पहिला घ्यायला पाहिजेत. चला तो पार्ट दुसरा आहे. पण यानं होणार हे की बेसिकली बँक निफ्टीला हळूहळू लेवलला मॅच करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि सोबत निफ्टी सुद्धा वर जाईल. म्हणजेच बँक निफ्टीला अजून फास्ट 2-3 4,000 पॉईंटनी वर जाणं गरजेचं आहे. म्हणजेच जसं रेट कट होईल तसं बँकिंग स्टॉकना फायदा होऊ शकतो. वन बाय वन काही चार्ट आपण बघत पुढे जाऊयात. कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन नाही, फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच सांगतोय. इथं क्लिअरली एक चॅनल बनलेला आहेच. HDFC बँकेबद्दल मी बोलतोय. प्लस याचा हाय कुठं आहे हे मी सांगण्याची गरज नाही. आणि ऑलरेडी जर रेट कट येणार असेल तर अशा फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉकचं काय होऊ शकतं हे तुम्ही ठरवायचं आहे. ICICI बँकवरून नजर जर फिरवली तर तुम्हाला क्लिअरली कळेल की साहेब हा सुद्धा पॉझिटिव्ह मूडमध्येच आहे. ऑलरेडी खूप चांगला अप ट्रेंड सुद्धा हा दाखवतोय. मोमेंटम इन्व्हेस्टिंग आपल्याला यामध्ये पाहायला मिळू शकते. आता बँकिंगमध्ये तुम्हाला 2 प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स पाहायला मिळणार. एक तर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग आणि दुसरं मोमेंटम मध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. इथं झाली मोमेंटम इन्व्हेस्टिंग बिकॉज हा कन्सिस्टंटली वर जातोय. व्हॅल्यू कुठे मिळेल तुम्हाला? HDFC बँक की जो ऑलरेडी खाली आलाय बऱ्याच महिन्यांपासून, दिवसांपासून नाही महिन्यांपासून. ऑलमोस्ट 2021 तुम्ही म्हणाल 4 वर्षापासून म्हटलं तरी चालतंय. 4 वर्षापासून हा एकाच रेंजमध्ये आहे आणि साहेब कधी ना कधीतरी याला ब्रेकआउट देणं गरजेचं आहे आणि कदाचित ती वेळ आत्ता येऊ शकते. ॲक्सिस बँकेचा आपण जर विचार केला तर हा सुद्धा मोमेंटम वालाच स्टॉक दिसतो आणि कन्सिस्टंटली वर जातोय. सो याला सुद्धा आपण पॉझिटिव्हली घ्यायला हवं. SBI यांचा विचार केला तर सरकारी माल आहे, तुम्हाला माहितीच आहे. PSU स्टॉक जे आहेत त्याच्यावर प्रचंड प्रेम सध्या सरकार दाखवत आहे आणि म्हणून आम्ही एक जबरदस्त म्युच्युअल फंडची निवड ऑलरेडी केलेली आहे. जर तुम्हाला PSU स्टॉकमध्ये इंटरेस्ट असेल किंवा बँकिंग सेक्टरमध्ये इंटरेस्ट असेल तर त्या प्रकारचे म्युच्युअल फंड स्कीम आम्ही आयडेंटिफाय करून आजच ठेवले आणि आता नेक्स्ट लेवलला यामध्ये इंटरेस्ट घेण्यासाठी आम्ही प्लॅन करत आहोत. जर तुम्हालाही यामध्ये इंटरेस्ट असेल तर विचार ऑब्व्हियसली करू शकता. हे झालं बँकिंगबद्दल. पण याच्याबरोबरच रेट कटचा फायदा IT ला खूप जास्त होणार आहे. सो IT ॲक्युम्युलेशन फेजमध्ये आहे. हे गेले 5 महिने ते 6 महिने आपण कन्सिस्टंटली बोलतोय आणि त्याचा फायदा ऑलरेडी ब्रेकआउटमध्ये तुम्हाला दिसलेला आहे. पण आता थोडंसं आणि थंड होऊ शकतो, परत हळूहळू स्पीड पकडत जाऊ शकतो. जसं HDFCचा चार्ट आहे असाच काहीसा तुम्हाला ITचा चार्ट पाहायला मिळू शकतो. एक बेस बनवला, त्यानंतर सस्टेनेबल ग्रोथ, मायनर खाली, परत हा ब्रेकआउट देऊन धीरे धीरे असे मूव आपल्याला IT मध्ये सुद्धा पाहायला मिळू शकते. सो IT इंडेक्सचा एक विचार आपण करायला हरकत नाही, बँकिंगचा विचार करायला हरकत नाही आणि त्यामधले पर्टिक्युलरली चांगले स्टॉक जर तुम्ही चूज करून इन्व्हेस्ट करणार असाल तर ते सुद्धा करू शकता. जर काही तुम्हाला एक्स्ट्रा मदत हवी असेल तर या नंबरला कॉल करा, सविस्तर माहिती घ्या आणि त्यानंतर स्टेप पुढची तुम्ही टाकू शकता. याच व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही हक्काने कराल याची मला खात्री आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.